मॅनपॉवर आणि टीम कशी डेव्हलप करायची? मॅनपॉवरशी संबंधित निगडीत जी प्रक्रिया आहे ती योग्य प्रकारे आखणं फार गरजेचं आहे. तुमच्या ब्रँडिंग एक्सरसाइज मध्ये तुमच्या कंपनीचं पॉप्युलर होणं, मोठं होणं हे देखील तुम्हाला रिटेन्शनसाठी मदत करू शकतं. तुमच्या ट्रेनिंगमध्ये एक भाग असा असला पाहिजे की प्रत्येक टीम मेंबर कंपनीच्या हिताचा असणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला पार्टनर इन प्रोग्रेस बनवलं तर तुम्ही फार चांगलं यश कमवू शकता. एव्हरी एम्प्लॉईला आपण कल्चर देऊ शकतो, एंटरटेनमेंट देऊ शकतो, त्याला एंगेजमेंट देऊ शकतो, ट्रेनिंग देऊ शकतो, पण त्याची एक सायकोलॉजिकल नीड पण असते. आजची जी जनता आहे, आजची जी लोकसंख्या आहे, त्यांना पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये पण इंटरेस्ट आहे. तर ती पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जर आपण कंपनीच्या मार्फत राबवू शकलो करेक्ट तर त्यांना काहीतरी कॉन्ट्रीब्युटिंग वाटतं समाजामध्ये. कंपनीचा जो एंटरप्रेन्योर आहे, ओनर आहे किंवा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे, ही हॅज टू बिकम एन HR मॅनेजर, की त्यांनी त्याच्या प्रत्येक टीम मेंबरचं इगो मॅनेज करता त्याला आलं पाहिजे. जर आपला एम्प्लॉई, आपला टीम मेंबर जर त्या संस्थेचा ब्रँड अँबॅसेडर जर तो झाला तर दॅट ऑर्गनायझेशन विल ग्रो. कंपनीचा अभिमान म्हणजे स्वतःचा स्वाभिमान असा वाटणार जर तुमच्याकडे टीम मेंबर असला तर ही विल बिकम द पिलर ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. आय थिंक रिप्लेस करू शकतो किंवा त्यांना रिपोझिशन पण करू शकतो. येस, कारण देअर लॉयल्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. Yes. द ओल्ड पीपल हॅव लॉट ऑफ लॉयल्टी आणि लॉयल्टी तुम्ही विकत घेऊ शकत नाही. सर, आता इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की सगळ्या ऑर्गनायझेशन्स ग्रो होत आहेत, इंडिया इज ग्रोईंग, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो उद्योजकांना वाटतो तो हा की मॅनपॉवर आणि टीम कशी डेव्हलप करायची. त्यामुळे टीम आहे ती डेव्हलप करायची की बाहेरून जास्त स्किल लोकांना आणायचं. दिस इज द क्वेश्चन सगळेजण मला विचारतात, आणि त्यात चॅलेंज असा असतो की बाहेरून लोक आणले की आमचे जे आधीचे लोक आहेत, टीम आहे ती नाराज होते, आणि आतल्या लोकांना ट्रेन करायला वेळ लागतो किंवा काही लोकांना ग्रो व्हायचं नसतं. सो हाऊ डू यू हँडल हे, आपण कसं करायला हवं? सगळ्यात कठीण प्रॉब्लेम हा प्रत्येक बिझनेस मधला, आणि विशेष करून सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. कारण प्रोडक्टिव्हिटी माणसाची आपल्याला मोजत राहणं फार महत्वाचं आहे. तर जी टोटल प्रक्रिया आहे, मॅनपॉवरशी संबंधित निगडीत जी प्रक्रिया आहे ती योग्य प्रकारे आखणं फार गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी त्याला 4 स्टेप प्रक्रिया म्हणतो: रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, रिट्रेनिंग आणि रिटेनिंग. कुठच्याही टीम मेंबरला ग्रोथ पाहिजे, 2-3 गोष्टींमध्ये ग्रोथ पाहिजे. एक तर त्याला त्याच्या स्किलसेटमध्ये ग्रोथ पाहिजे, करेक्ट, त्याला त्याच्या पगारामध्ये आणि इन्सेंटिव्हमध्ये ग्रोथ पाहिजे, आणि ओव्हरऑल संस्थेची ग्रोथ पाहिजे. कारण जर तुम्ही एका नामचीन कंपनीमध्ये काम करता तर दॅट ऑल्सो मसाजेस द इगो. म्हणजे त्या एम्प्लॉयला बरं वाटतं की मी ज्या कंपनीत काम करतोय त्या कंपनीला पूर्ण जग ओळखतं. करेक्ट. तर तुमच्या ब्रँडिंग एक्सरसाइजमध्ये तुमच्या कंपनीचं पॉप्युलर होणं, मोठं होणं हे देखील तुम्हाला रिटेन्शनसाठी मदत करू शकतं. तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही जेव्हा रिक्रुटमेंट करता ते रिक्रुटमेंटच्या पॉलिसीज योग्य असणं गरजेचं आहे. ती फिटमेंट ज्याला आपण म्हणतो ना, एका कंपनीला मॅच करणाऱ्या चरित्राच्या व्यक्तीला आपल्याला आणणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक कंपनीचं देखील एक चरित्र असतं. तर इट इज अ मॅचिंग ऑफ चरित्र, जे तुम्ही ग्रॅफोलॉजीमध्ये चेक करता. रिक्रुटमेंटच्या अगोदर जे तुम्ही कल्चर मॅच करता किंवा कल्चर फिट करता ते करणं फार महत्वाचं आहे. तर द स्टेप 1 इज रिक्रुटमेंट, स्टेप 2 इज ट्रेनिंग, स्टेप 3 इज रिटेनिंग, आणि स्टेप 4 इज रिट्रेनिंग. रिक्रुटमेंट करताना जर तुम्ही असं पाहिलं की बाबा हा ट्रेनेबल मटेरियल आहे, की आज याच्या स्किल सेट्स ऑन अ स्केल ऑफ 10 6 वर आहेत आणि मी त्याला रिक्रूट केलंय, पण ट्रेनिंगच्या मदतीने मी त्याला 8 वर घेऊन जाईन आणि त्याला रिटेन करणार आणि 10 वर नेण्यासाठी परत रिट्रेनिंग करणार. तर ही प्रक्रिया जर तुम्ही स्टार्टिंगमध्येच मॅप करून घेतलं तर बरं होईल. दुसरी गोष्ट, जर एका व्यक्तीला ग्रोथ मिळत असेल, म्हणजे त्याच्या स्टेटसमध्ये, त्याच्या नॉलेजमध्ये, त्याच्या पगारामध्ये आणि कंपनीच्या ब्रँडिंग बरोबर जर तो निगडीत होत असेल तर ही विल स्टे बॅक. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कसा असतो की एक टीम तुम्हाला एका लेवल पर्यंत नेऊ शकते, पण त्याच्यानंतर जसं तुम्हाला क्रिकेटच्या टीम मध्ये कशी एक रोटेटिंग प्लेअरचा सेट असतो, बेंचवर 15 प्लेअर असतात, टीम मध्ये खेळतात 11 प्लेअर, म्हणजे 13 ते 15 प्लेअर तुमच्या बेंचवर असतात. तर तिथे सुद्धा रोटेशन होत राहतं, किंवा तुम्ही नवीन प्लेअरला सुद्धा टीम मध्ये आणता पुढच्या मॅच साठी. त्याच प्रकारे तुम्हाला ते करावं लागतं. परंतु तुमच्या ट्रेनिंग मध्ये एक भाग असा असला पाहिजे की प्रत्येक टीम मेंबर कंपनीच्या हिताचा असणं गरजेचं आहे. कठीण गोष्ट आहे, पण कठीण काम जर तुम्ही सोपी केली तर तुमची संस्था मोठी वाढू शकते. करेक्ट. तर ते करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला पार्टनर इन प्रोग्रेस बनवलं तर तुम्ही फार चांगलं यश कमवू शकता. म्हणजे मी माझ्या अनेक व्हेंचर्स मध्ये तेच करायचा प्रयत्न करतो. कधी पण तुम्ही 100% यशस्वी होणार नाही,
75% पासून 100%च्या मध्ये जर तुम्ही असलात तर ती चांगली गोष्ट आहे. तर हे प्रयत्न करत राहणं फार महत्वाचं आहे. देर इज नो 100% सक्सेस फॉर्म्युला, पण तुम्ही हे कंटिन्युअस प्रक्रिया मेंटेन करणं महत्वाचं आहे. करेक्ट. सो दिस इज डेफिनेटली मॅनेजमेंट काइंड ऑफ अँगल. पण मी आता एका संस्थेबरोबर एका मोठ्या ऑर्गनायझेशन बरोबर काम करतो आणि तिकडे दे हॅड बिल्ड गुड लीडर्स, म्हणजे 40, 45, 50 पर्यंत आले होते लोक आणि दे वर व्हेरी लॉयल ऑल्सो. पण याच्या पुढे ना मनी वॉज नॉट मोटिवेटिंग. पैसे त्यांना वाढवून नको होते. त्यांना एक वेगळा कम्फर्ट हवा होता आणि ते टास्क आमच्याकडे आलं होतं की यांना आता तुम्ही हे भारतातले लीडर्स आहेत किंवा नॅशनल लीडर्स आहेत, त्यांना आता ग्लोबल लीडर बनवायचं आहे. तो एक सायकोलॉजिकल अँगल त्याचा रिसर्च असा आहे की आता भारतामध्ये जी जॉब करणारी पिढी आहे ना, दिस इज 4th जनरेशन ऑफ एम्प्लॉईज. तर पहिली पिढी जी होती त्यांना नोकरी म्हणजे ब्रेड अँड बटर, म्हणजे कुठली नोकरी चालायची, कशी नोकरी चालायची. दुसरे होते ना, त्यांना थोडंसं प्रॉस्पेरिटी होती, घर घ्यायचंय, गाडी घ्यायची आहे. पण आता जी पिढी आपल्याकडे येणार आहे जॉबला ना, त्यांना हे सगळं झालेलं आहे. सो ते जे काम करतायत त्या काम मधनं व्हॉट इज द व्हॅल्यू दे आर गिव्हिंग टू द वर्ल्ड, हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे की मी हे काम का करतोय आणि मी मला ह्यातनं माझं पर्पज दिसतंय का. सो आम्ही रिसेंटली एक इंटरव्ह्यू घेत होतो आणि तिथे तो जो नवीन एक एम्प्लॉई आला होता, तो म्हणाला, सर तुमची ऑर्गनायझेशन ना पोल्युशन खूप करते आणि त्यामुळे आय एम नॉट व्हेरी कीन टू वर्क इन दिस ऑर्गनायझेशन. सर त्या लेवलची एक सायकोलॉजिकल नीड आता जनरेट झालेली आहे. दॅट इज वन. दुसरं, एव्हरी एम्प्लॉईला आपण कल्चर देऊ शकतो, एंटरटेनमेंट देऊ शकतो, त्याला एंगेजमेंट देऊ शकतो, ट्रेनिंग देऊ शकतो, पण त्याची एक सायकोलॉजिकल नीड पण असते. की एक फेमस पुस्तक आहे द बिग अमेरिकन ड्रीम. त्याच्यामध्ये 5 गोष्टी एका एम्प्लॉईची गरज असते आणि त्यातली 5वी ही असते की मी माझं काम करत असताना मला सॅलरी मिळते, माझी फॅमिली चालते, फायनान्शियली मी फ्री झालोय, पण मी समाजासाठी काय करतोय. सो एक ऑर्गनायझेशननी CSR ऍक्टिव्हिटी विथ जर एम्प्लॉईज केले तर त्यांना ते एक फील चांगलं मिळतं की माझी कंपनी हे पण करते आणि म्हणून त्यांना त्यांची जी नीड आहे, एक सोशल नीड किंवा सायकोलॉजिकल नीड, ती त्याच्यातनं पूर्ण होते. तर असा आम्ही एक प्रयोग केला आणि 10 वर्षापूर्वी ना एम्प्लॉईजना कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये घेऊन जायचं आणि फन ऍक्टिव्हिटी करायची. दॅट वॉज फॉर कस्टमर, दॅट वॉज देअर एंगेजमेंट. पण आता ते स्वतःच करतात, त्यांना कंपनीची गरज नाहीये. पण त्यांना सोशली काहीतरी करायचं असतं, ती एक भूक असते आणि ती जर एका ऑर्गनायझेशननी त्यांची पूर्ण केली तर एम्प्लॉई कंपनीला आणखीन जास्त अटॅच होतो. दॅट वॉज अ मोर सायकोलॉजिकल अप्रोच टू डू दॅट, असं मला वाटतं. हा, आपण ना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल भरपूर ऐकलंय, भरपूर चर्चा केली आहे आणि Correct. भरपूर या गोष्टीचा प्रचार झालेला आहे. Yeah. परंतु आजची जी जनता आहे, आजची जी लोकसंख्या आहे, त्यांना पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये पण इंटरेस्ट आहे. हा. तर ती पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जर आपण कंपनीच्या मार्फत राबवू शकलो करेक्ट. तर त्यांना काहीतरी कॉन्ट्रीब्युटिंग वाटतं समाजामध्ये. येस. आणि आजची जी आजचा जो नवीन युग आहे, हम्म. ते आर एन्व्हायरमेंटली व्हेरी अलाइव्ह. जेन्झी म्हणून म्हणतो जर आपण त्याला. जेनझी ज्याला आपण म्हणतो, म्हणून जर तुम्ही जाहिरातीमध्ये जर पाहिलं तर बरेच लोक एन्व्हायरमेंटची रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रचारात आणतात. हा, कारण हा. दे वॉन्ट टू शो दॅट दे आर सोशली अवेअर, हम्म. सोशली अलाइव्ह आणि हम्म. सोशली कोऑपरेटिव्ह. हम्म. आणि अशी जर कंपनी असली ना तर प्रत्येक एम्प्लॉईला, प्रत्येक टीम मेंबरला अभिमान वाटतो हम्म. की मी या संस्थेशी निगडीत आहे. Correct. मेकिंग अमेरिका ग्रेट वॉज व्हॉट एव्हरी सिटीजन ऑफ अमेरिका, त्याला असं वाटायचं की माझा देश हम्म. हा पूर्ण जगामध्ये सर्वप्रथम आहे. हम्म. जसं आता प्रत्येक भारतीय नागरिकाला वाटतं की माझा भारत देश हम्म. हा जगामध्ये सर्वप्रथम आहे आणि अजून मोठा होणार आहे. आणि तसंच तसेच भावना आणि तसेच विचारधारा जर आपण कंपनीसाठी निर्माण करू शकलो करेक्ट, करेक्ट, तर अतिउत्तम. एक्झॅक्ट. कंपनीचा जो एंटरप्रेन्योर आहे, ओनर आहे किंवा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे, ही हॅज टू बिकम एन HR मॅनेजर. HR मॅनेजर म्हणजे कसं आहे की त्यांनी त्याच्या प्रत्येक टीम मेंबरचा इगो मॅनेज करता त्याला आलं पाहिजे. येस. कारण पैसा हा जॉईन करताना आपल्याला इंटरेस्टिंग वाटतो, एन्व्हायरमेंट तिथे काम केल्यानंतर आपल्याला इंटरेस्टिंग वाटतं, परंतु लॉंग टर्म विजन काय असतं तर द व्हॅल्यू सिस्टम ऑफ द कंपनी, आणि ही ऍक्टिंग नसली पाहिजे, ही खरोखर असली पाहिजे. जर तसं असलं तर तो एम्प्लॉई जो आहे ना, तो त्या कंपनी बरोबर निगडीत असतो, त्या व्हॅल्यू सिस्टमला स्वतःच्या व्हॅल्यू सिस्टम बरोबर तो मॅच करतो आणि त्याला इम्प्लिमेंट करण्याचं सर्वसाधारण जे समाधान त्याला मिळतं ना, त्याच्यामुळे त्या कंपनीमध्ये तो टिकून असतो. ही शुड बिकम द ब्रँड एम्बॅसेडर ऑफ युअर ऑर्गनायझेशन. जर आपल्या व्यवसायामध्ये जर आपला एम्प्लॉई, आपला टीम मेंबर जर त्या संस्थेचा ब्रँड एम्बॅसेडर जर तो झाला तर दॅट ऑर्गनायझेशन विल ग्रो. म्हणजे मी एका मॅनेजमेंट पुस्तकात पाहिलंय की एक
मोठी कंपनी टोयोटा मोटर कंपनीचा माणूस एका पार्किंग लॉट मधनं चालत चाललेला आणि त्या एका टोयोटा गाडीचं नंबर प्लेट मिसप्लेस झालेली, म्हणजे थोडं दिशा त्याची क्रॉस झालेली. ही वेंट अँड करेक्टेड दॅट. त्या कामासाठी त्याला काय इन्सेंटिव्ह नव्हतं, मोटिवेशन नव्हतं. इट वॉज नॉट इज KRA. करेक्ट. आणि तरी त्यांनी केलं का? त्याला ती कंपनी स्वतःची वाटली. कंपनीचा अभिमान म्हणजे स्वतःचा स्वाभिमान असा वाटणार जर तुमच्याकडे टीम मेंबर असला तर ही विल बिकम द पिलर ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. आणि हे घडवण्यासाठी सर्वप्रथम सर्वात मोठा रोल असतो त्या टीम मॅनेजरचा, त्या टीमच्या डायरेक्टरचा किंवा स्टेक होल्डरचा किंवा त्या टीमच्या ओनरचा, त्या संस्थेच्या ओनरचा. आणि दिस इज अगेन अ कंटिन्युअस प्रोसेस. हे करत गेलं पाहिजे. ज्याला आपण नाही करू शकत असं, ज्या टीम मेंबरला आपण किंवा ज्या टीम लिडरला आपण असं नाही करू शकत असेल तर त्याला जसं मी म्हणालो रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, रिटेनिंग, रिट्रेनिंग आणि मग 5वा R इज रिप्लेसमेंट. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एका फार मोठी कंपनी आहे भारतातली, हंड्रेड्स ऑफ क्रोर्सचा त्यांचा टर्नओव्हर आहे. त्यांनी मेकन्झींना हायर केलं. तर मेकन्झींनी त्यांना ते लोक अनालिसिस करतात सुरुवातीला आणि बेसिकली सायकोलॉजिकल अनालिसिस करतात, जे तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. तर ते अनालिसिस केल्यानंतर त्यांनी हे ठरवलं, रिपोर्ट टाकला की तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला या CEO ला रिप्लेस करणं गरजेचं आहे. तर कंपनीचे स्टेक होल्डर्स हैराण झाले. त्यांनी सांगितलं बाबा ह्या व्यक्तीने आम्हाला 0 पासून 300 कोटीच्या टर्नओव्हर पर्यंत आणलंय. तर मेकन्झीनी उत्तर दिलं, आता 300 पासून 3000 कोटीचा जो प्रवास आहे तो या व्यक्तीमुळे नाही होणार. तर जर तुम्ही ह्याला रिप्लेस करत असाल तर आम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. ते म्हणतात ना, व्हॉट गॉट यू हिअर विल नॉट टेक यू देअर. येस. आणि त्या कंपनीने तसं केलं आणि दॅट कंपनी इज थाउजंड्स ऑफ क्रोर्स टुडे. तर कधी कधी तुमचे निर्णय जे असतात ना ते कठीण असतात पण घेणं गरजेचं असतं. रिप्लेसिंग द फॅक्टरी ऑर रिलोकेटिंग द फॅक्टरी किंवा रिप्लेसिंग द टॉप मॅनेजमेंट किंवा द CEO किंवा तुमची ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग एजन्सी किंवा तुमचा लॉ फर्म किंवा तुमचा CA फर्म यांना रिप्लेस करणं सुद्धा गरजेचं असतं कधीतरी. आणि जर त्याचे व्हॅलिड कारणं असतील तर ते करणं महत्वाचं आहे. सेम अप्लायज फॉर द टीम मेंबर्स ऑल्सो. आय थिंक रिप्लेस करू शकतो किंवा त्यांना रिपोझिशन पण करू शकतो. येस. कारण देअर लॉयल्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. Yes. द ओल्ड पीपल हॅव लॉट ऑफ लॉयल्टी. आणि लॉयल्टी तुम्ही विकत घेऊ शकत नाही. सो जेव्हा आपण बाहेरून लीडर्स आणतो ना तेव्हा मला वाटतं रिप्लेसमेंट इज द लास्ट ऑप्शन. एक्झॅक्टली. तो त्यांना असते फक्त इन्सेक्युरिटी आणि ते म्हणत असतात की वी आर सो लॉयल आणि दे आर जेन्युइनली लॉयल आणि वी नीड अ ग्रुप ऑफ लॉयल पीपल हू मे नॉट बी प्रोडक्टिव्ह. बट तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम सांगतो. अनेक वेळेला लॉयल पीपल आहेत ना नॉन प्रोडक्टिव्ह होऊन जातात. एक्झॅक्टली. दे बिकम अ पीस ऑफ फर्निचर. त्यांची प्रोडक्टिव्हिटी कंपनीच्या वेगाने वाढत नाही आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला नाविलाजाने कधी कधी कडू निर्णय घ्यावे लागतात. बरोबर. आणि ते तुम्हाला कंपनीच्या हितासाठी करावंच लागतं. कारण सर्वप्रथम कंपनीचं सर्वात मोठं कमिटमेंट जे असतं ना ते असतं कस्टमर तर्फे, सेकंड असतं गव्हर्नमेंट तर्फे आणि थर्ड असतं स्वतःतर्फे. सर, मी मराठी उद्योजकांची जी मानसिकता बघितली आहे ना त्याच्यामध्ये 60-70% प्रमोटर्स किंवा बिझनेस ओनर्स यांना ना गिल्ट येतो. हा माणूस माझ्याकडे 17 वर्ष आहे, 20 वर्ष आहे, 25 वर्ष आहे, आता मी त्याच्याशी क्लोज झालेलो आहे, माझी फॅमिली त्यांची फॅमिली एकत्र आहे, नाव आय कॅनॉट सॅक हिम. आणि ही बिकम्स अ बिग बॉटलनेक म्हणजे पूर्ण ग्रोथमध्ये. आणि जेव्हा आपण बाहेरनं पॉवरफुल लीडर आणतो ती केमिस्ट्री जेल होत नाही आणि एव्हरीबडी इज सफरिंग हिअर की ह्या लोकांचं मी करू काय. तो रिपोझिशनिंग आणि रिप्लेसिंग इज द लास्ट डेफिनेटली. पण आय थिंक वी शुड टेक केअर ऑफ दिस पीपल. ह्यांना काहीतरी वेगळं करून किंवा एखाद्या वेगळ्या KRA मध्ये त्यांना सेट करून तसं करायला हवं. पण हा गिल्ट असतो ना याच्यावर आपण काय बोलू शकतो. तर समस्या आहे म्हणजे ही कश्मकश आहे, मनातली कश्मकश आहे. तर ह्याला हँडल करणं फार गरजेचंच. आणि ते गरजेचं नाहीये की इट इज हॅपनिंग ओनली विथ द टीम मेंबर. हे आपल्या नातेवाईकांबरोबर पण होऊ शकतं. माझा मुलगा बिझनेसमध्ये आला किंवा माझी मुलगी बिझनेसमध्ये आली, शी और ही इज नॉट कॉम्पिटंट आणि एका कॉम्पिटंट टीम मेंबरवर ते ओव्हर पॉवर करायचा प्रयत्न करतात. ती कश्मकश एक वेगळी असते, ही कश्मकश एक वेगळी असते. इट इज ऑल अ HR मॅनेजमेंट जॉब. म्हणजे जो कंपनीचा ओनर असतो किंवा मोठा स्टेक होल्डर असतो त्याने हे डिप्लोमॅटिकली हँडल करणं फार गरजेचं आहे. आणि नेहमी मी असं म्हणेन की दर 3 महिन्याला 6 महिन्याला ओरिएंटेशन लोकांचं करत राहणं गरजेचं आहे आणि त्यांना आरसा दाखवत राहणं गरजेचं आहे की आमच्या ह्या अपेक्षा आहेत आणि तुम्हाला या अपेक्षा मॅच करणं महत्वाचं आहे. जर समजा तुम्हाला एका नवीन व्यक्तीला आणून त्यांच्यावर ठेवायचं गरज जर पडली तर त्याच्यामध्ये कंपनीचं हित आहे आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल कारण ही इज अ बेटर टीम प्लेअर देन यू.
धीरूभाई अंबानीचं सगळ्यात मोठं शस्त्र काय होतं? ही हॅड पीपल स्मार्टर देन हिम वर्किंग फॉर हिम. बरोबर ना? आणि त्यांच्यावर तो नेहमी लोक आणत राहायचा, पण तो त्यांना ओरिएंटेशन द्यायचा की कंपनीची वाढ याच्यामध्ये होईल, तुमची प्रगती देखील होईल, आणि हा नवीन व्यक्ती तुमची प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला मल्टिप्लाय करून देऊ शकतो, हे तुम्हाला त्यांना पटवून देणं गरजेचं असतं. आणि परत जसं मी तुम्हाला सांगितलं, हे बॅलन्सिंग ऍक्ट करणं फार महत्वाचं आहे. त्या बॅलन्सिंग ऍक्ट मध्ये जर तो सेट होत नसेल तर मग नाविलाजाने तुम्हाला एक कडू निर्णय घ्यावा लागेल. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरातलं एखादा भाग कुजलं, लोक त्याला अम्प्यूट करतात, म्हणजे दॅट इज द लास्ट ऑप्शन. एखादा ट्युमर असलं तर तुम्हाला ते ऑपरेट करावं लागतं. ते नाही केलं तर इट विल किल यू. इट विल किल द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन एक्झॅक्टली. अनेक लोक निगडीत असतात. तर दिस आर डिफिकल्ट डिसिजन्स, पण इट्स बिझनेस चालवणं, एंटरप्रेन्योरशिप इज अ सर्कस, आणि तुम्हाला ते बॅलन्स करत राहावं लागतं. आणि एव्हरी परफॉर्मर इज अ मास्टर ऑफ हिज परफॉर्मन्स. त्या परफॉर्मन्स मध्ये जर कुठे कमीपणा आला तर त्याला आरसा दाखवणं गरजेचं आहे, त्याला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, त्याला ओरिएंटेशन देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जरी ते होत नसलं देन यू हॅव टू टेक सम इम्पॉर्टंट स्टेप्स. सो एका उद्योजकाने काय केलं, देवर इन टू इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स, आणि ती जी टीम होती नाव देवर ट्रेंड की भारतामध्ये करू शकतो, पण इंटरनॅशनली ते वर नॉट ट्रेंड. तर इंटरनॅशनली एक नवीन लीडर आणणं गरजेचं होतं. पण आपण तिथे काय डिस्कशन केलं की ही इज अ लॉयल पर्सन, हार्ड वर्किंग, पण त्याचं नॉलेज कमी पडतं. सो वी स्टार्टेड डिफरंट वर्टिकल फॉर हिम. देवर इन टू प्रोजेक्ट्स, आणि मग ते सर्व्हिस करत नव्हते, सर्व्हिस हा वर्टिकल करत नव्हते. तो सर्व्हिस वर्टिकल खास त्या माणसासाठी सुरू केला, आणि देन ही डेव्हलप दॅट वर्टिकल. सो आणि व्हेरी स्मार्ट आयडिया. आणि तिथून एक रस्ता ओपन झाला की अख्खी ऑर्गनायझेशन नवीन लीडरने पुढे नेली. सो बोथ आर सॅटिस्फाईड. असे काहीतरी एक डिस्कशन मधून निघू शकतं. भरपूर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा फॉर्म्युला युज करतात, जिथे ते लोक काय करतात, जे अशा टाईपचे जे टीममेट्स असतात त्यांना ते वेंडर बनवतात, आउटसोर्स करतात, वेंडर बनवतात, त्यांना ते काम देतात. म्हणजे लॉयल्टी राहिली, त्याचा नॉलेज ट्रान्सफर पण होतोय आता. पण आता तो तुमच्या अंगावर नाहीये, तो स्वतःच्या अंगावर आहे. परफेक्ट. आणि जेवढा तो चांगला परफॉर्म करेल तेवढं तो चांगला यश प्राप्त करू शकतो स्वतःसाठी. आणि अनेक वेळेला अशी लोक एक्स्ट्रा प्रोडक्टिव्ह होतात जेव्हा त्यांना असा रोल मिळतो, त्यांना फ्रीडम मिळते, कारण त्यांना ओनरशिप मिळाली ना. आता ते 100% ओनर आहेत त्या ऍक्टिव्हिटीचे. तर तुम्ही असं देखील करू शकता, प्रोव्हाइडेड द पर्सन इज कॉम्पिटेंट इनफ टू डू दॅट. एक्झॅक्टली. तर दिस इज अ गुड वे ऑफ रिटेन्शन. आणि इतर लोकांना सुद्धा ते एक मोटिवेशन असतं, लॉयल लोकांना, की मला सुद्धा अशी ऑपॉर्च्युनिटी भविष्यात जाऊन मिळू शकते जर मी लॉयल राहिलो तर. राईट.